हॅलो हाय नमस्कार। आज मस्त एक पुलाव रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते की तो बनवताना त्याचा जो वास येतो ना, त्या वासानेच तो पुलाव खायची खूप इच्छा होते। त्याच्यामुळे असा इतका सुंदर टेस्टी असं एक पुलाव दाखवते ना। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट पुलावाला सुरुवात करूया, कारण का इतका सुंदर आहे ना तो। आणि नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला तो कसा वाटला ते। चला तर मग बनवूया कसा करायचा तो। सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। सगळा हा आपला पुलाव आहे तो तुपामध्येच आहे। तुम्हाला तूप तेल मिक्स पाहिजे तसं घेतलं तरी चालेल, पूर्ण तेलाचा करायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण जे आहे ते अर्धी वाटी आहे। इथे आता अख्खे मसाले घेतले, दालचिनी, चक्री फूल, लवंग, मसाला वेलची, मोठी वेलची आणि एक तमालपत्र। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। आता ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे 1 चमचा जिरं। साधं जिरं, शहा जिरं कोणतंही तुम्ही इथे वापरू शकता। मी साधंच वापरलेलं आहे। आणि इथे काजू घेतलेला आहे, तुकडा काजू घेतलेला आहे मी इथे। तो साधारण आपण एक अर्धी वाटी घेतलेला आहे। ते सगळं आपण आहे ना असं तुपावरती छानपैकी परतवून घेऊया। आता इथे मी मिरची, आलं, कोथिंबीर आणि लसूण ह्याचं असं जाडसर असा ठेचा तयार करून घेतलेला आहे। म्हणजे जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे मी। आणि ते आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकून घेणार आहोत। सगळं काही परतवून घेऊया आधी। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 वाटी मटार। आता मटारचा सीझन आहे, फ्रेश मटार मस्तपैकी आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये आता मी थोडं गाजर आणि थोडे बीन्स टाकणार आहेत। सगळ्याची क्वांटिटी कमीच असते, हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला अजून कोणते व्हेजिटेबल्स टाकायचे असतील त्याच्यामध्ये, फ्लावर किंवा बटाटा, पनीर, तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आपण इथे असा सिंपल असा राईस पुलाव करतो, त्याच्यामुळे हा अशा पद्धतीने एवढंच टाकलेलं आहे। 1 चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सगळं काही आपण परत एकदा तुपावरती परतवून घेऊया। आता इथे झाकण ठेवून एक 10 मिनिटाची आपण वाफ काढून घ्यायची आहे सगळ्या आपल्या भाज्यांची। एक 10 मिनिटांनी मस्तपैकी भाज्या पण छान जराशा शिजलेल्या आहेत, पूर्ण नाही, कारण का आपल्याला पुढे त्या शिजतील, थोड्याशा आपण शिजवून घेतलेल्या आहेत। आता इथे मी मेजरिंग कपचे 2 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो मी अर्धा तास भिजत ठेवला होता। तो आता आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जेवढ्या वाटीने किंवा जेवढ्या कपाने तुम्ही तांदूळ घेतलेला असेल तेवढ्याच त्याच वाटीने किंवा त्याच कपाने आपल्याला पुढचं पाण्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। त्याच्यामुळे मेजरमेंट हे सेम ठेवा की जी वाटी किंवा कप तुम्ही वापरले, इथे मी मेजरिंग कप असतो त्यातल्या 1 कपच्या याने मी ते घेतलं आहे सगळं। आता तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून परत एकदा असं परतवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। इथे 2 कप आपण तांदूळ घेतला होता, त्यासाठी मला 3.5 कप म्हणजे 3 कप आणि एक अर्धा कप असं पाणी लागलेलं आहे। जर हा पुलाव तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर जेवढा तांदूळ आहे तेवढंच सेम पाणी घ्यायचं। म्हणजे 2 कप असेल तर 2 कपच घ्यायचं, कारण का कुकरमधली वाफ ही आतमध्येच राहते। आपण जेव्हा अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये करतो तेव्हा त्याच्यावरती जे आपण प्लेट ठेवतो त्याच्यातनं वाफ थोडी बाहेर जाण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं असतं। इथे मी 2 कप तांदूळसाठी 3.5 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित आपण ते मिक्स करून ते आता असं शिजत ठेवायचं आहे। छानपैकी पाण्याला उकळी वगैरे येऊन त्याच्यामध्ये आपला हा पुलाव शिजतो। शिजल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण भरपूरसं कमी झालेलं आहे, पण आपला पुलाव पण असं चिकट काही झालेला नाही, मस्तपैकी असं फळफळीत झालेला आहे। आता थोड्याशा प्रमाणातच पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहिलेला आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि छानपैकी 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची।
एक 10 मिनटं झालेली आहेत. इतका सुंदर वास त्या पुलावाचा येतोय ना, मस्तच अगदी एकदम झालेला आहे पुलाव. आणि बघू शकता इतका सुंदर एकदम पांढरा शुभ्र असा मस्तपैकी आपला पुलाव हा रेडी झालेला आहे. आणि त्याचा प्रत्येक दाणा असा मोकळाच्या मोकळा झालेला आहे. परफेक्ट मेजरमेंटमध्ये केलेत ना की तुमचाही राईस असाच्या असाच होऊ शकतो. खूप सुंदर टेस्टी असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. रेसिपी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना तुमच्या शेअर करा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर परत एका भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा आणि